भक्ती तरी जरी हे बोल गंगावती ही पूजा शिकारी हरी राम कृष्ण Krishna
कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय आदिनाथ गुरु सकल शिवाचा आदिनाथ गुरु सकल शिवाचा आदिनाथ गुरु सकल शिवाचा आदिनाथ गुरु सकल शिवाचा चिंद्रदयाचा मुख्य सिद्ध चिंद्रदयाचा मुखे सिद्धे चिंद्रदयाचा मुखे सिद्धे चिंद्राने बोध गोरक्षासी केला चिंद्राने बोध गोरक्षास केला चिंद्राने बोध गोरक्षासी केला
गणपती बोला अधिनाथ गुरु सकळ शिवांचा अधिनाथ गुरु सकळ शिवांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसाद निवृत्ती दातारा गहिनी प्रसाद निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार चोजविले मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला मच्छिंद्र वळला गहिनी आदिनाथ गुरु सकळ शिदांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला गोरक्ष वळला गहिनी प्रत्येक प्रस्तुत प्राप्त शिवीसाठी निवडलेला अभंग जगाची आई आळंदी निवासी संत नायवाळ्यांचा 4 चरणाचा अभंग आज गुढी पाडव्या निमित्त नव्हे बडे बाबाच्या कार्यक्रमानिमित्त निवडला आधीपासून असलेला गुरु त्याला बोलतात आदिनाथ आधीपासून असलेला ज्याला आधी नाही आणि अंतही नाही आधी नाही आणि अंतही नाही त्याला बोलतात आदिनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आता जरा एक अभंगाच्या परिगाकडे या 20 मिनिटाचं कीर्तन आहे पुढे कार्यक्रम आहे ही जर माझी घाई धावत म्हणजे घाई चालली ना याच्यासाठी पुढचे कार्यक्रम नियोजित झाले पाहिजे आम्ही काही दखारी कीर्तन करणार विठ्ठल आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आता सकळ सिद्ध्या कोणत्या सकळ सिद्धांचा माझ्या दत्तात्रय प्रभूंनी अष्टमहासिद्धी दिली नाथांना कोणती सिद्धी दिली अष्टमहासिद्धी दिली आणि इथं तर सकळ सिद्ध सांगितलं 84 सिद्धांचा सिद्ध भेट सिद्धी कुठे प्राप्त झाल्या कुणाजवळ आता तुम्ही आम्ही बोलतो कार्यक्रम आहे नाथवाल्यांचा तुम्ही आम्ही बोलतो कार्यक्रम आहे नाथपंथीचा आता हरिहरा भेद नाही नका करू इथे या परत कार्यक्रम आहे तुम्ही आम्ही समजतो नाथपंथीचा
आता मला सांगा, जर गोरक्षाचं साधक जर गहिनाथ आहे, पुढे आपल्याला जायचंच आहे, गोरक्षाचं साधक जर गहिनीनाथ आहे, तर गहिनीनाथाचा साधक कोण? ज्ञानासारखं ज्ञान नाही, निवृत्ती सारखी साधना नाही, झोपानासारखं एकांत नाही, आणि माझ्या मुक्ती आई सारखं गुहे नाही. विठाला माझ्या जगाच्या आईसारखं ज्ञान नाही, निवृत्ती दादासारखी साधना नाही, झोपानासारखं एकांत नाही, आणि माझ्या मुक्ती आई सारखं गुहे नाही. 84 शिदींचा सिद्ध भेट मेळा आईचा सुख सोहळा इकडं नाही. माझा पिंकार स्वर्गात आहे का? स्वर्गात काहीच नाही. स्वर्गामध्ये तुम्हाला नवे नवे त्या वस्तू भेटतील, पण असा सोहळा भेटणार, असा सोहळा भेटणार नाही. म्हणून तिथं सांगितलंय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा. आता बघा, नवनाथ ग्रंथामध्ये जर आपण आलो, द्वापारचा युग बघा, द्वापारच्या शेवटच्या क्षणामध्ये भगवंत कृष्णाने जे नवनारायण होते, म्हणजे ते ऋषी होते, चिंतन करूया, नवनारायण होते ते ऋषी होते, त्यांची सभा बोलवली. बोलवल्यानंतर कवी हरी, कवी म्हणजे कोण? मच्छिंद्रनाथ. कवी म्हणजे कोण? मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध. आता हरी, आता उपरीचर वसू फिरत असताना, उपरीचर वसू फिरत असताना बघा, त्याची वासना एका ठिकाणी गेली. आपल्याला तिकडे जायचं नाही, पण चिंतन अभंगाचं आहे. त्याची वासना एका ठिकाणी गेली, गेल्यानंतर बघा त्याचं वीर्याचं पतन झालं. कशाचं? वीर्याचं पतन झालं. ते पतन झाल्यानंतर बघा अर्धवीर्य जे आहे ते बाजूला पडलं, आणि अर्धवीर्य जे आहे ते मच्छीने गिळलं. कशाने? माशाने गिळलं. माशाने गिळल्यानंतर क्रिया काय झाली का? त्याच्यापासून प्रगट झाला तो कोण? मच्छिंद्रनाथ. आता भस्मातून आला तो, भस्मातून आलो तो कोण? ढिगाऱ्यातून. मग देवाने सांगितलं का कवीने मच्छिंद्रनाथाचा अवतार घ्यावा, आणि हा मच्छिंद्रनाथ बोध करेल, तो एका बाईला भस्म देईल, ती बाई भस्म उचलेल आणि ढिगाऱ्यात फेकून देईल. त्या ढिगाऱ्याच्या हातामध्ये येईल तो गोरक्षनाथ. विचारा आणि त्या गोरक्षनाथाने काय करावं? त्या गोरक्षनाथाने काय करावं? माय बाप, मातीचा पुतळा तयार करावा. काय करावं? मातीचा पुतळा तयार करावा, आणि तिच्यामध्ये संजीवनी ओतावी. काय ओतावी? संजीवनी. आणि ती संजीवनी ओतल्यामुळं त्याच्यापासून तयार झाला तो गहिनीनाथ. विठाला इकडे भगवान आदिदेवाने विचार केला. भगवान आदिदेवाने सगळ्यांना कार्य सांगितलं, सगळ्यांना कार्य सांगितलं का मी अवतार घेणार आहे, मी स्वतः अवतार घेणार आहे. त्याने अवतार घेतला सदा शिवाचा अवतार, सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सका माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपानत झाला, ब्रह्मा सोपानत झाला, भक्तानंद वर्तीला, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जणी लागे पायी,
माय बाप बघा इथपर्यंत आपण गहिनीनाथापर्यंत आलो आणि भगवंताने विचार केल्यानंतर सांगितलं की मी स्वतः निवृत्ती दादा होणार आहे. जगाचा पालक मालक अखंड ब्रह्मांड नाही, तुम्ही ज्ञानेश्वरांचा अवतार घ्या. तो ब्रह्मा सृष्टी रचिता आहे त्याला सांगितलं बाबा तू सोपानाचा अवतार घे. आज जी शक्ती आहे तिला सांगितलं बाई तू मुक्ताईचा अवतार घे. असा अभंगाचा भाव आहे. विठ्ठल नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभाग. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा कथेचा विस्तार बाबाजी सदगुरु दाखल
ओम नमो वेद प्रभुपादा ज्योति सौवेद्यात्मर देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी योगी जयांची केली स्मरण होय सबळ विधींचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार त्या परिहार्य स्वतः समय